सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विटा नगरपालिका निवडणुकीत प्रचंड रणधुमाळी सुरू असताना बाबर आणि पाटील गटाला जोरदार आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज नाथबाबाच्या मंदिरातून प्रचाराचा नारळ फोडला. नगराध्यक्ष पदासह 7 जागांवर ताकदवर उमेदवार उभे केलेल्या राष्ट्रवादीने पंकज भैया दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार आव्हान उभे करत राष्ट्रवादीची मोठी हवा केली आहे. सत्ताधारी हे नगरपालिका लुटण्यासाठी येत आहेत असे सांगत त्यांनी आम्हाला जनतेने निवडून द्यावे, परिवर्तन काय असते हे दाखवून देतो असे सांगत माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली घर टू घर प्रचारात मुसंडी मारली आहे. माननीय पंकज भैया दबडे यांनी या अगोदरी अनेक आंदोलनं करीत राजकीय झलक दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील या पॅनेलला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. नगराध्यक्ष पदाच्या महिला उमेदवार सौ रोहिणी दीपक जंगम या BSc D फार्म झाल्या आहेत. उच्च शिक्षित असलेल्या या उमेदवाराला निवडून देण्यासाठीच विट्यातील जनता सज्ज आहे. नगराध्यक्ष पदाला शोभेल असा उमेदवार राष्ट्रवादीने मैदानात उतरवल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. विटा शहरातील व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक यांच्या समस्या, तर शहरातील कचरा, गटारी, रस्ते, पिण्याचे पाणी, ट्रॅफिक जॅम, पार्किंग आदी समस्या सोडवण्यासाठी या उच्च शिक्षित महिला उमेदवार घड्याळ हे चिन्ह घेऊन विटेकर जनतेसमोर येत आहेत. तरी त्यांनाच निवडून देण्यासाठी जनता सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच माननीय पंकज भैया दबडे यांनी तोडीस तोड उमेदवार देत परत एकदा राष्ट्रवादीला कमजोर समजू नका असे सांगितल्याने आता राष्ट्रवादीचे हे वादळ विट्यात जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्षपद जिंकणार एवढे मात्र नक्की. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. रोहिणी दीपक जंगम, माझं शिक्षण BSc D फार्म झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक मी आज यावेळी लढवत आहे. भैयांच्या मार्गदर्शनाखाली गेली 4 ते 5 वर्ष विटा शहरामध्ये शेतकरी असतील, तसेच तळागाळातील नोकरदार वर्ग असेल, तसेच छोटे मोठे व्यावसायिक असतील, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याचे काम आज आमच्या पक्षाच्या वतीने होत आहेत. तसेच ह्यापुढे हे सामाजिक सेवा आमची होणारच आहे. विट्याचा सर्वांगीण विकास हे एक ध्येय आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सौ रोहिणीताई दीपक जंगम यांच्या प्रचाराचा शुभारंभ नाथबाबाच्या नगरीत नाथबाबाच्या मंदिरात आम्ही आता केलेला आहे. या प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर आता आम्ही आमची जी पदयात्रा आहे त्यानिमित्त आमचं पक्षाचं आमची जी काम चालू आहे, लोकांना भेटणार आहे, मी लोकांना सांगणार आहे बाबा आम्ही कशासाठी लढतो आहे. तिथल्या लोकांच्या होणाऱ्या नगरपालिकेच्या अडचणी, लोकांची इथं कामं होत नाहीत, नगरपालिकेच्या माध्यमातून जी सत्ता आहे 50 वर्ष त्यांनी किती कामं केले सगळ्यांना माहीत आहेत. रस्त्याची, गटरीची किती प्रॉब्लेम आहेत, स्वच्छतेच्या विषयात किती प्रॉब्लेम आहेत, जे कचऱ्याचा विषय आहे त्यात किती मोठे प्रॉब्लेम आहेत. यासाठी आम्ही लोकांची कामं व्हावीत त्यासाठी आम्ही निवडणूक आज लढवत आहे. या प्रशासनाला आमचं एक सांगणं आहे, इथं जे तुम्ही राजकीय तमाशा चालू आहे तुम्ही बघितला, इथं काय चालू आहे, अजून त्यांचा एकमेकांची दोघांची राजकीय सेटलमेंट चालू आहे. दोघांच्या पुढचे तुम्ही आता उमेदवार बघा, कोणापुढं कसा आहे, ह्या दोघांची राजकीय सेटलमेंट आहे, ते आम्हाला मोडून काढायचं आहे. एक पार्टी काय तर करत्या, त्याला दुसरी पार्टी झाकून ठेवत्या. त्यासाठी आम्ही आता निवडणूक उतरलो, ताकदीने आम्ही काम करणार आहे. तिथून पुढे लोकांची आमची कामं करायचा आमचा मानस आहे. त्यासाठी आम्ही ताकदीनं पार्टी वाढवणार आहेत. आम्ही सर्वसामान्य व्यावसायिकांसाठी आणि नगरपालिकेमध्ये तुम्ही जे आता एक आंदोलन केलं त्याबद्दल थोडं व्यापाऱ्यांची अतिक्रमण काढण्यासाठी आणि नगरपालिकेचा जो भ्रष्टाचार काढला त्याबद्दल थोडं. आता आम्ही नगरपालिकेमध्ये कचऱ्याचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढला. अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही डिझेल देत नाहीत. ते नगरपालिका आपले मुख्याधिकारी त्यांनी देतो ते आम्ही थांबवलं, ते बंद केलं.
त्यांच्याकडे वसूल त्यांनी केलं. त्यानंतर मध्ये जे करवाढ झाली ते त्याबद्दल आम्ही आंदोलन करणार, आम्ही त्यांना निवेदन दिलं. या आठवड्यात त्यांनी परत आमदारांनी वर जाऊन सगळं थांबवून घेतलं. पक्षात आमच्या ध्येय दोन लोकांची कामं व्हावीत, लोकांची कामं झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही ताकदीनं मैदानात उतरत आहे.